महाराष्ट्राची म्हणजे आमच्या मनातली दोनच दैवत, एक पंढरपूरचा विठोबा आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की कुठेतरी नैराश्य पसरलेलं आहे किंवा कुठेतरी विचारांची गडबड आहे, गोंधळ आहे, तेव्हा तेव्हा आपल्याला स्फूर्ती देणारं, नवचैतन्य देणारं अशी हे दोन आपली दैवत, ज्याचं आपण वर्षभर स्मरण करावं, त्यांना वंदना करावी. आपल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनलेलं अशी ही परंपरा, त्याचं नियोजन आपण सर्वांनी करायचं आहे. आता एक निमित्त म्हणून 19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा उत्सव समोर आहे, त्याकरता आपण आज इकडे जमा झालो आहोत. आणि हा शिवजन्मोत्सव म्हणजे 19 फेब्रुवारी ही इंग्रजी कालगणनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख आणि पुढे तिथीनुसार आपण परत मार्च महिन्यामध्ये शिवजयंती करतोच. तर हा शिवजन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण गेल्या काही वर्ष मीरा भाईंदरमध्ये करत आहोत आणि हे साधारणतः 6वं वर्ष आहे. या वर्षी हा शिवजन्मोत्सव आणखीन मोठ्या ताकदीने आणि आणखीन मोठ्या संख्येने, आणखीन मोठ्या उत्साहाने, उल्हासाने आपल्या शहरामध्ये आपण साजरा करायचा आहे. याच्याकरता आज ही वैचारिक बैठक तुमची, आमची, सर्वांची, संपूर्ण शहराची. आणि या दिवशी काय कार्यक्रम असेल, त्याचं काय नियोजन असेल, याच्याकरता ही एक कार्यक्रम पत्रिका, रूपरेषा आपण बनवलेली आहे. त्याचं आज आपण अनावरण करतोय. खरं म्हणजे हिंदवी स्वराज्य ही शहाजी महाराजांची संकल्पना. शहाजीने त्यांच्या संकल्पनेचं बीज जिजाऊ मातेला दिलं आणि तिच्या पोटी, तिच्या उदरात जन्माला आलेला अंकुर म्हणजे आपले शिवराय, बाळ शिवबा यांचा जन्म या दिवशी झाला. आणि ह्यांचा जन्म हा महाराष्ट्राच्या पूर्ण इतिहासाला कलाटणी देणार असं ठरलेलं आहे. काही लेखक, कथाकार असं म्हणतात की महाराजांचं जे स्वराज्य होतं ते फक्त 3.5 जिल्ह्यांचं होतं, पण ही खूप मोठी चूक ते करतात. शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. हे कथाकार लिहिताना हे विसरतात की हे 3.5 जिल्ह्यांचं जेव्हा स्वराज्य निर्माण झालं आणि त्यानंतर जेव्हा अफजल खानाचा खरोखर वध झाला, तेव्हा हे स्वराज्य पुढल्या 15 दिवसामध्ये 3 पटीने वाढलं होतं. म्हणजे अगदी पन्हाळ्यापर्यंत पोहोचलं होतं, विजापूरच्या सीमेवरती धडकलं होतं. आणि त्याच्यानंतर शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहीम इथे जिंजीपर्यंत भिडली होती आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये हे स्वराज्य पसरलं होतं. अनाकलनीय मृत्यू शिवरायांचा, त्यानंतर धर्मरक्षक संभाजी महाराजांचा जो वध झाला, त्यानंतर मग ही मोहीम अगदी मावळ प्रांतापासून गुर्जर प्रांतापर्यंत आणि पेशव्यांनी थेट दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवलेली आहे. तर ही एका व्यक्तीचं काम नाही, हा एक विचार आहे. आणि पुढे राघोबा दादाने म्हणजे पेशव्याच्या काळामध्ये थेट अफगाणिस्तानच्या सीमारेषेवरती म्हणजे पेशावरपर्यंत, अटकेपार आपण ज्याला म्हणतो, आणि रघुनाथ भोसलेंनी आसाम आणि बंगालच्या सीमेपर्यंत ही चळवळ जेव्हा पोहोचवली, हा शिवाजी महाराजांचा हा विचार आहे हिंदवी स्वराज्याचा. हिंदवी स्वराज्य म्हणजे स्थानिकांचं राज्य, स्थानिकांचं राज्य हा महत्त्वाचा विषय आहे. आणि या विचाराच्या मागे जाताना आपण तुर्क आणि मोगल या परप्रांतीय म्लेच्छांचं जे आक्रमण होतं, अतिक्रमण होतं, ते उलथून टाकलेलं आहे. आजही परिस्थिती काही वेगळं नाहीये. आजही आपल्या महाराष्ट्रावरती परप्रांतीयांचं म्हणजे म्लेच्छांचं आक्रमण खूप जास्त आहे. आणि हे कुठेतरी उलथवून टाकताना आपल्याला, आपल्यातला आजचा हा जो तरुण वर्ग आहे, त्याची शक्ती आणि विचार कुठेतरी कमी पडतायत. आजही शिवरायांच्या विचाराचं स्फुरण आणि स्फूर्ती घेऊन आपण आजही हे अतिक्रमण परतवून लावू शकतो असं मराठी एकीकरण समितीला वाटतं. आणि ह्याच्याकरता दरवर्षी हा शिवजन्मोत्सव की आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, शिलेदारांना, नागरिकांना, मराठी प्रेमींना एकत्र घेऊन आपण पुढे वाटचाल करत राहायची आहे. याच्याकरता हा शिवजन्मोत्सव खूप आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने आपण साजरा करायचा आहे. आणि या शिवरायांच्या विचारातून स्फूर्ती घेऊन आपणही हे अतिक्रमण कसं परतवून लावू याचा विचार करायचा आहे. तुम्ही सर्व आमंत्रित आहात. पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं जी आमंत्रण पत्रिका आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्याचं अनावरण मी करतो. हे अनावरण आमचे सदस्य प्रदीप जंगम साहेब आणि प्रमोद सामंत साहेब यांच्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. या दोघांनी हे अनावरण झालं म्हणून जाहीर करावं. हो. हा आजचा व्हिडिओ जे जे कोणी बघत असतील, संपूर्ण मीरा भाईंदर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना हे आव्हान आहे की प्रत्येकाने ही शिवजयंती खूप मोठ्या ताकदीने साजरी करायची आहे. आज महाराष्ट्रावरती जे परप्रांतीयांच्या आक्रमणाचे सावट आहे ते कुठेतरी पुसून टाकणं खूप गरजेचं आहे. याच्याकरता आपले राजकारणी जे आज मिंधे झालेले आहेत त्यांच्याही हृदयामध्ये कुठेतरी हा विचार रुजला जावा आणि त्याने मराठी माणसाकरता आणि महाराष्ट्राकरता, आपली अस्मिता टिकवण्याकरता आणि स्वकीयांचं राज्य येण्याकरता जेवढं जमेल तेवढे प्रयत्न करावे ही अपेक्षा आहे. आणि ह्याच्याकरता हा सर्व खटाटोप, हा सर्व घाट घातला जातो. आणि याकरता तुम्ही सर्वांनी
प्रत्येकाने ही शिवजयंती प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक मनामनात साजरी करायची आहे. सर्वांना आमंत्रण आहे. आपल्या मेरा भाईंदर मधील नवीन अश्वारूढ शिवस्मारक घोडबंदर इथलं घोडबंदर नाक्यावरचं जे नवीन स्मारक आहे तिथे ही शिवजयंती साजरी होईल. त्याप्रमाणे ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे. सर्वांनी पुन्हा एकदा यावं तिथे म्हणून अगत्याचं आमंत्रण. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तुम्ही बोला. आमचे शिलेदार आणि मित्र प्रदीप जंगम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण शहरातील जेवढे मराठी प्रेमी आहेत, जेवढे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये निमंत्रण द्यावं. नमस्कार, जय शिवराय. दरवर्षी तिथीप्रमाणे असो, तारखेप्रमाणे असो, प्रत्येकाने शिवजयंती उत्सव साजरा केलाच पाहिजे. आज युवा पिढी कुठेतरी या उत्सवापासून लांब चालत चाललेली आहे. कोणालाही वेळ नसतो. त्यामुळे माझं प्रत्येकाला आव्हान असेल, कमीत कमी शिवरायांचा एक झेंडा तरी आपल्या घरावरती फडकवावा ही मी सगळ्यांना विनंती करेन. हा लोकोत्सव घोडबंदरच्या नवीन स्मारकाजवळ मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. त्याही ठिकाणी तुम्हाला आवश्यक वेळ असेल तेव्हा नक्की अवश्य त्या ठिकाणी भेट द्या. येणाऱ्या पिढीला महाराजांचं विचारांचं महत्त्व, महाराजांची नीती, महाराजांची धोरणं, व्यापारीकरण, साम्राज्यकरण काय होतं या बाबतीमध्ये त्यांना शिकवणं गरजेचं आहे. कारण आज फक्त मुंबई महाराष्ट्रात नाहीत परंतु पूर्ण जगात दखल घेतली जाते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची, त्यांच्या नीतीची, त्यांच्या धोरणाची. आज जे धार्मिक वातावरण गढूळ झालेलं आहे हे शिवकाळात नव्हतं, परंतु आज राजकारणी लोकांनी या ठिकाणी पूर्ण वातावरण असं गढूळ करून टाकलं. त्यामुळे प्रत्येकाच्या नजरा आता बदललेल्या आहेत. हा बदल जो झालेला आहे तो कुठेतरी आपल्याला बंद करायचा आहे. प्रत्येकाने खेळीमेळीच्या वातावरणात राहायचं आहे. धार्मिकता ही बंद केली पाहिजे, परंतु त्याच दृष्टीने शहरामध्ये कसा सुसंस्कृतपणा येईल, संस्कृती आपली कशी वाढवता येईल, कसे सण उत्सव साजरे झाले पाहिजे याची सुरुवात जिकडून झाली त्या छत्रपती शिवरायांच्या उत्सवापासून तुम्ही प्रत्येकाने सुरुवात करावी. हेच माझं प्रत्येक मीरा भाईंदरकरांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान राहील की प्रत्येकाने आपल्या कमीत कमी घरावरती तरी एक झेंडा, छत्रपतींचा झेंडा फडकवावा हीच नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय महाराज. लोक चळवळ आहे, कोणाच्या घरची खाजगी संस्था नाहीये. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील सर्व मराठी प्रेमी याचे शिलेदार आहेत, सदस्य आहेत. त्या प्रत्येकाने हा आमचा निरोप आपल्या कुटुंबाकडे, शेजारी, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या नगरामध्ये हा पसरवायचा आहे आणि प्रत्येकाने ही शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करायची आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रमोद सामंत यांना की त्यांनीही याबाबत मेरा भाईंदर शहरातील सर्व लोकांना आमंत्रित करावं. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला शिवरायांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे मराठी एकीकरण समिती हा उत्सव अतिशय शेतात घेरात साजरा करत असतो. यापूर्वीच तिथे शिवरायांचा इतिहास पण सांगितला आणि शिवरायांचं स्वराज्य स्थापन करण्यामागचे विचारही सांगितले. आपणा सर्वांना या शिवजयंतीच्या निमित्ताने शहरातील सर्व लोकांना शिवरायांचे विचार मांडण्यासाठी एकत्रित होऊन हा शिवजयंती उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. जसं जंगम साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाने आपल्या घरासमोर शिवरायांचा फोटोसह एक झेंडा फडकवायचा आहे आणि मी तर सांगतो घरासमोर नाही तर चौकात आपण शिवरायांचा वक्ती झेंडा फडकवून आपलं मानवंदना शिवरायांच्या जयंती दिवशी द्यायची आहे असं मी आव्हान प्रत्येकांना करतो. आणि हा सण प्रत्येकाने देशात साजरा करावा, जोरात साजरा करावा, सगळ्यांना एकत्र घेऊन साजरा करावा. शिवरायांच्या सैन्य दलात सर्व जाती धर्माचे लोकांना एकत्र घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं होतं हे आपल्याला सुद्धा आपण विसरलं नाही पाहिजे. आणि पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करते की हा शिवजयंतीचा कार्यक्रम आपण मनापासून साजरा करावा. धन्यवाद. हा जन्मोत्सव, हा लोकोत्सव, हा महोत्सव 19 फेब्रुवारी 2026 खूप मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वी होईल अशा माझ्या अपेक्षा आहेत. सर्वजण आमंत्रित आहात एवढं बोलून या आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. जय महाराष्ट्र, जय मराठी.